आपण श्रीमद दासबोध पाहतो आहोत. संत स्तवन नाम दशक पहिला, समास 5वा बघतो आहोत. सद्वस्तू संत आपल्याला दाखवतात असं समर्थ सांगतायत. ती सद्वस्तू कशी आहे त्याचे वर्णन करतात. संतांचं महात्म्य काय आहे तेही सांगतायत. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहात असताची चुकले निज वस्तूशी. निज वस्तू आपलीच वस्तू, आपलं स्वरूप, मीच आत्मा आहे हा बोध, हा समजून घेण्याचा किंवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न काही परीक्षावंत करत असतात. त्याचा अर्थ ग्रंथांचा अभ्यास केलेले, नाना प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेतलेली मंडळी हा प्रयत्न करत असतात. परंतु तो प्रयत्न करत असताना तो प्रयत्न फसतो, डोळस असून देखील अंध होतो असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्याचं कारण इतर ज्ञानापेक्षा मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथ प्रकृतीचे पिसे समूळ वाव असं समर्थांनी म्हटलेलं आहे. इतर सगळ्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान वेगळं आहे. बाकीची सगळी ज्ञान प्रकृतीमध्ये येतात. समर्थांनी देखील दासबोधात अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचे विषय हाताळलेले आहेत. काही काल सापेक्ष आहेत, काही इतर काळामध्ये उपयोगी पडणारे आहेत. पण ते सगळे जरी सांगितले असले तरी ते सगळे गौण असून आत्मज्ञान हेच मुख्य आहे. भगवद्गीता तेच सांगते, ज्ञानेश्वरी तेच सांगते. आत्मज्ञान सांगणारेच हे ग्रंथ आहेत. अध्यात्मशास्त्र शिकवणारेच हे ग्रंथ आहेत. म्हणून प्रकृतीच्या पलीकडचं ज्ञान देणारे आहे. आणि म्हणून इथं ते म्हणतात प्रकृतीचे पिसे हे समूळ वाव आहे. हे लक्षात घेऊन प्रकृतीला बाजूला सारून हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी तत्व निरसन व्हायला पाहिजे. सोहम म्हणजे काय हे समजून घेतलेलं पाहिजे. आणि ते जर नसेल आणि इतर ग्रंथाचा अभ्यास केला तर त्यांनी त्याला म्हटलेलं आहे काबाडाची सेविले, तक्र घुसळले, नरोट्या खादिल्या. म्हणजे मुख्य बाजूला ठेवायचं आणि अवांतर गोष्टी चघळत राहायच्या असं समर्थांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्या ठिकाणी. आणि साधनेशिवाय संत वाङ्मय कळत नाहीये. समर्थांनी स्पष्ट सांगितलं की पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विश्वे. हरिकथा निरूपण ही महत्वाची गोष्ट आहे. किंवा पहिल्याच दशका पहिल्या समासात सांगितलं बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. अध्यात्म सांगण्यासाठी हा ग्रंथ आहे. पण सामान्य माणसाला तिथं पासून वर न्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रंथातल्या सगळ्याच गोष्टी या सगळ्यांसाठी नसतात. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे घेणे असं समर्थांनी प्रथमच म्हटलेलं आहे. आता अधिकारासारखे घेणे, परंतु मुख्य जे पोचायचं आहे ते अध्यात्म ज्ञानापर्यंत पोचायचं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे हे नुसते शब्दही नाही आहेत, त्याच्यामधला वाच्यांश आणि लक्षांश बघणं हा देखील पूर्व पक्ष आहे. त्यामुळे शब्दाचा जे बघणं, अर्थ पाहणं हे जे आहे ह्याच्या बाहेरच परमात्मा राहतो. आणि म्हणून तो जर जाणून घ्यायचा असेल तर ध्यानालाच बसायला करायला पाहिजे. कारण ध्यानानेच तो सापडणार आहे जिथं शब्द संपतात, जिथं मनबुद्धीचं काम संपतं, तर्काचं काम संपतं, तिथं आपल्याला भगवंत भेटत असल्यामुळे, तो प्रगट होत असल्यामुळे, त्याचं स्वरूप जाणता येत असल्यामुळे त्या साधनेपर्यंत गेलेलं पाहिजे. डोळसची अंध झाले, डोळस मंडळी देखील अंध झाले, पाहता असताची चुकले निज वस्तूसी. डोळसची अंध झाले म्हणजे दृष्टी आहे का नाही? चांगली दृष्टी आहे, सगळ्या गोष्टी ते पाहू शकता आहेत, परंतु वस्तू प्रगट असून दिसत नाहीये. विमूढा नाम पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. ज्ञानचक्षुने तो लक्षित होतो असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. परंतु ज्ञानचक्षु, चर्मचक्षु हेही त्याला असमर्थ आहे असं समर्थांचं सांगणं आहे. समर्थ म्हणतात जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंद शोधून पाहे. जे काही आपण पाहत असतो ते पाहता पाहता पाहणं दूर होऊन आपणच आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा दृष्टी बंद करून शून्य स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्या शून्याचा जो द्रष्टा आहे त्याला पाहायचा आहे. म्हणून मनोबोधामध्ये आपल्याला वाटतो साधा आहे, पण संपूर्ण अध्यात्म विचार मनोबोधामध्ये आलेला आहे.
सर्व उपनिषद मनोबोधामध्ये आलेली आहे आणि सोप्या शब्दामध्ये पण अत्यंत खोल अर्थ सांगणारे हे मनोबोध आहे. प्रत्येक श्लोक त्याच्यातला जर बघितला तर आपल्याला पूर्ण बोधावर न्यायला, स्वरूप बोध करून प्राप्त करून द्यायला तो समर्थ आहे. पण तो कसा आहे समजून घ्यायला बुद्धीने समजणारा नाही आहे. मनाचे निजांगे भोगी जोगा, तो अंतःकरणाने ग्रहण करायचे, मनाच्या गाभ्याने ग्रहण करायचे. कारण बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं म्हटलेलं आहे. ती वस्तू कशी आहे? बुद्धिग्राह्य अतींद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे आहे. म्हणून अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी असं ज्ञानेश्वर महाराजांनी पैजेने म्हटलेलं आहे. हे केव्हा म्हणता येतं? जेव्हा ती व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन स्थित झालेली असते तेव्हा ती म्हणते की मी हे पाहिलेलं आहे, हे मिळवलेलं आहे, मीच ते झालेलो आहे. आता मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही या मार्गाने या, जे तुम्हाला त्याच ठिकाणी येत आहे. परंतु जोपर्यंत डोळे स्थूल असत पाहत आहेत तोपर्यंत सूक्ष्म आणि सत वस्तू त्याला दिसणारी नाही. विश्वात सद्वस्तूच भरून आहे, परंतु दृश्य आपल्याला काय दिसत आहे तर नामवर्ण आकार दिसत आहे, म्हणून सद्वस्तू दिसणार नाही. तू जया प्रति लपसी तयासी विश्व दावीसी, तू लपलास म्हणून विश्व दिसत आहे, भगवंत दिसत नाही. भगवंतच विश्व झालेला आहे, पण जन्मभर जरी पाहिलं तरी भगवंत दिसत नाही आहे. संत म्हणतात आम्हाला जे दिसतं ते यांना दिसत नाही. संतांना तो प्रगट दिसत असतो, किंबहुना तोच दिसत असतो आणि बाकीच्या गोष्टी गौणत्वाने असतात. मग हे मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर समर्थ सांगतात भगवंतानी सांगितलेलं आहे त्या संतांना शरण जायला पाहिजे. कसं शरण जायला पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते तत्वदर्शी ज्ञानी जे आहेत त्यांना तुम्ही पूर्ण भावानी शरणागत केलं पाहिजे, सर्व भावानिशी शरणागत झालं पाहिजे. नुसता लोटांगणी नमस्कार घालून उपयोगी नाही, पुन्हा मीपणाने उठणं, अहंकाराने उठणं असं जोपर्यंत आहे तोपर्यंत सद्गुरूंकडून संतांकडून काही मिळत नाही. त्यांच्या चरणी मीपणा पूर्णपणे सोडून दिला पाहिजे. मी पण विसरलं पाहिजे, मावळून टाकलं पाहिजे, मीपणाचा नाशच केला पाहिजे. बाहेरचा मी आतल्या मीत विरघळून टाकला पाहिजे, तरच त्या वस्तूचं ज्ञान होण्यासारखं आहे. ती जी काही प्रक्रिया आहे, तो जो काही मार्ग आहे, हे आपल्याला संत दाखवत असतात. म्हणून त्यांना शरणागत जायला सांगतात. भगवंत का सद्गुरू असा जर प्रश्न आला तर सामान्य मनुष्य म्हणेल भगवंत पाहिजे, पण जो संसारी आहे त्याला संसारातलं हवं असतं. पण परमार्थी जर असेल तर तो म्हणतो भगवंत नको, मला सद्गुरू पाहिजे. म्हणून अशी अनेक संतांची उदाहरणं सांगितले की विठ्ठल प्रगट झाला असता त्यांनी मला सांगितलं, विठ्ठलाला सांगितलं की मला तू नकोस, तू हे विश्व दाखवतोस आणि आम्हाला त्याच्यामध्ये भुरळ पाडतोस. आणि सद्गुरू विश्व मावळून टाकतात आणि आम्हाला परमात्म्याचं किंवा स्वरूप जे आहे मूळ ते दाखवतात. म्हणून मला भगवंत नको, मला सद्गुरूच पाहिजे. कारण सद्गुरू वाचोनी सापडेना, सोय धरावे ते पाय आधी आधी. त्यामुळे मागणारा कोण आहे त्याच्यावर तो काय मागतो ते अवलंबून आहे, भगवंत का सद्गुरू. आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरू जर असतील तर ते म्हणतात घे अनुभव गुरुच्या मुला, मी सांगतो ते नुसतं ऐकू नको, तू समजून घे. पण त्यासाठी प्रथम तो माणूस असायला पाहिजे मात्र, तर तो परमेश्वराकडे जाऊ शकतो. जे दीपाचे नि दिसेना नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे. 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळा राशी तोही दाखवेना. जया सूर्याचे नि प्रकाशे ऊर्ण तंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणाधिक. विश्वातलं आपल्याला काही पाहायचं असेल तर आपल्याला प्रकाश हवा असतो, अंधारात दिसत नाही. तर ते आकाराला आलेलं असतं, ते पाहण्यासाठी प्रकाश पाहिजे. मग प्रकाश एक तर सूर्याचा प्रकाश असतो न तर दिव्याचा प्रकाश असतो. पण ते म्हणतात इथं दिव्याच्या प्रकाशातही वस्तू दिसत नाही, इतर कुठला प्रकाश पाडला त्या प्रकाशानेही दिसत नाही. बरं नेत्रांजन घातलं तरी देखील दृष्टीला दिसत नाही. जे दृष्टी चांगली आहे पण प्रकाश नाही, प्रकाश आहे पण पाहण्याची दृष्टीच नाही तरी देखील दिसत नाही. जी स्थूल वस्तू पाहण्याला देखील आपले डोळे पाहिजेत आणि प्रकाश पाहिजे, पण हे दोन्ही असलं तरी देखील ही वस्तू परमात्मा मात्र दिसत नाही.
बर 16 कळी पूर्ण शशी, पौर्णिमेचा चंद्र किंवा त्याच्याही पलीकडे 16 कळांनी पूर्ण असलेला तो देखील ह्या वस्तूला दाखवू शकत नाही. तीव्र आदित्य कळा राशी, प्रखर सूर्य, त्याचा प्रखर प्रकाश असतो, तोही दाखवेल का? नाही दाखवत. वास्तविक त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये पूर्ण तंतू, अगदी सूक्ष्म असलेलं कोळिष्टक देखील आपल्याला दिसतं. बारीक बारीक अणुरेणू देखील त्या सूर्याच्या किरणा हाताला खोलीमध्ये म्हणजे आपण पाहतो, धुलीकण देखील त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असतात, अणुरेणू देखील. पण नाना सूक्ष्म पदार्थ आहेत, पण तरी देखील तो वस्तूला दाखवू शकत नाही. याचा अर्थ असा की सूर्य, चंद्र, दीप, अग्नी हे स्थूल गोष्टी दाखवतात, परंतु गगनाचे निपालवे गाळून घेतले अशी जी वस्तू आहे ती हे कोणीही दाखवू शकत नाही. म्हणून ज्याच्या कारण काय झालंय तर ज्याच्या प्रकाशाने हे सूर्य चंद्र प्रकाशित असतात त्या वस्तूला ते कसं दाखवणार? त्या वस्तूच्या प्रकाशाने सूर्यचंद्र प्रकाशित होतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ज्याने सूर्यचंद्र प्रकाशित होतात ते तेज माझंच तेज आहे. जसं सूर्याच्या तेजाने प्रकाशाने चंद्र प्रकाशतो असं म्हणतात, म्हणजे चंद्र सूर्याला प्रकाश देऊ शकत नाही, तसं चंद्र सूर्य ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात ते चंद्र सूर्य त्या मूळ वस्तूला प्रकाशित करू शकत नाही. पण अशी वस्तू संत मात्र दाखवतात, हे संतांचं मोठं आहे. रवी दीप हिरा दाखवी देखणे, परी अदृश्य दर्शन संतांचे नी. अदृश्य गोष्ट जी आहे ते दाखवण्याचं काम संत करत असतात. वस्तू कशी आहे? भगवंतानी अतिशय वर्णन केलेलं आहे. सर्वतः पाणिपादं सर्वतो शिरोमुखम सर्वेंद्रिय गुणाभासम. अनेक तऱ्हेने त्याचं वर्णन केलं आहे. परंतु अशी जी वस्तू आहे परस्पर विरोधी शब्दांनी वर्णन केलं आहे. ते आत आहे, बाहेर आहे, जवळ आहे, लांब आहे, स्थूलही आहे, सूक्ष्मही आहे. अशी जी काही वस्तू वर्णन केलेली आहे ती वस्तू दाखवतात संत. आणि ती दाखवली म्हणजे काय होतं? ती जीवाला लगेच लक्षात येतं मी असंग आहे, मी अलिप्त आहे, सच्चिदानंद आहे. पहिल्यांदा जो जीव म्हणत असतो मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, असा म्हणून तो जो अगतिक झालेला असतो, सुखदुःखामध्ये बुडालेला असतो, त्या जीवाला आपलं स्वरूप लक्षात येतं आणि तो एकदम पलीकडेच जातो. आणि मग त्याला असा बोध होतो की मी बद्धच नव्हतो. तो मुक्त होण्याचा प्रश्न कुठे आहे? मग कशाने बद्ध झाला? प्राणी संकल्पे बांधला. मी देह आहे असं अज्ञान झाल्यामुळे हा जो जीव आहे हा गटंगळ्या खायला लागलेला आहे. म्हणून संत त्याला जे दाखवतात ते कसं दाखवतात? स्पर्शाने. संतांचा स्पर्श झाला त्या हेतूने. संत स्पर्श सगळ्यांनाच करत असतात, पण जेव्हा हेतूने केला जातो तेव्हा त्या जीवाला एकदम उंच ठिकाणी देखील नेऊन बसवतात. ते सामर्थ्य त्यांचं असतं. उपदेशाने नुसता सोहमचा उपदेश केला किंवा तत्त्वमसी म्हटलं तरी त्यांच्या मुखातून आलेल्या त्या शब्दामागे एवढं काही सामर्थ्य असतं की नुसत्या त्या शब्द अंतःकरणात गेल्याबरोबर त्या जीवाला बोध होऊन उठतो, त्याची तयारी असेल तर. म्हणून त्यांच्या स्पर्शाने, उपदेशाने, मंत्राने किंवा नुसतं इच्छा मात्रे देखील काही असे प्रसंग अनुभवाला येतात की संत एकीकडे असतात, शिष्य दुसऱ्याच ठिकाणी असतो. जसं आपण रामकृष्णांच्या याच्यात पाहतो, विवेकानंदांच्या जीवनात सुद्धा विवेकानंद एका ठिकाणी, रामकृष्ण दुसरीकडे होतात. त्यांना असं वाटलं निर्विकल्प समाधी पाहिजे, त्याला द्यावी. नुसती इच्छा केल्याबरोबर त्याला ती स्थिती प्राप्त होते. तसं एखाद्या जीवाला मूळ स्वरूप प्राप्त करून द्यायचं किंवा क्षणभर त्याची चुणूक दाखवायची. एक तर त्या ठिकाणी बसवायचं किंवा क्षणभर चुणूक दाखवायची. एकदा ती चुणूक त्याला ते लक्षात आलं की मग त्यांनी पुन्हा साधनेने ते स्थान स्वयं प्राप्त करून घ्यायचं. एकदा गोडी लहान मुलाला एखादा जर पदार्थ खायला दिला आणि आवडला, मग डबा उंच ठेवलेला आहे ना, आता तो मुलगा धडपड करून 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 तो उंच ठेवलेला पदार्थ घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला त्याची चव कळली पाहिजे. तशी स्पर्श जर त्या परमात्मा वस्तूचा जीवाला झाला तर त्याला त्याची गोडी लागती, त्याला त्याचा ध्यास लागतो आणि तो मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील होतो. परंतु ती गोडी दाखवण्याचं काम, ती चुणूक देण्याचं काम संत करत असतात आणि त्या सद्वस्तूच्या ठिकाणी नेऊन ठेवतात.
पण त्यासाठी साधकाची तयारी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मुख्य जर गोष्ट हवी असेल, अत्यंत निर्मळ मन आणि बुद्धी पाहिजे, संवेग तीव्र पाहिजे, तळमळ पाहिजे, सर्व सोडायची तयारी पाहिजे, पूर्ण वैराग्य बांधलं पाहिजे. इकडं जोपर्यंत तो संसारात बांधलेला आहे, आसक्तीनं बांधलेला आहे, ममत्वाने बांधलेला आहे, तो पण कितीही सद्गुरूंनी जरी प्रयत्न केला तरी जीव तिकडला हात सोडायलाच तयार नसतो. पण जर वैराग्य, प्रखर वैराग्य अंगी बांधलेलं असेल तर सद्गुरू एका क्षणात त्याला त्या स्थितीवर नेऊन ठेवतात. म्हणून सद्वस्तूकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो संत त्याला सांगतात, ध्यान आणि नाम सांगतात. भक्तीचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे. संतांनी हे मार्ग सगळे मळून ठेवलेले आहेत, आपण त्याच्यावरून नुसतं चालायचं आहे. पण त्यासाठी आपल्या सुखावर संतांनी तिळांजली दिलेली असते. दुसऱ्यांना मार्ग दाखवण्यासाठी ते तिळतिळाने झिजलेले असतात. स्वतःच्या साधना काळात अपार कष्ट त्यांनी केलेले असतात आणि मार्ग तयार केलेला आहे. मग ते शिष्याला सांगतात, मी माझं काढ आणि कर्म कर. संत वाङ्मयात अवगाहन कर, त्याच्यात डूब देऊन राहा. काय संत म्हणतायत ते पुन्हा पुन्हा पहा. कर्माने चित्तशुद्धी करून घे, आपोआपच भक्ती ज्ञानाचा उदय होईल आणि तू त्या ठिकाणी पोचशील. आणि तिथं गेल्यानंतर आनंदच आनंद आहे असं लक्षात येईल. आणि मग तुझ्यामध्ये इतरांनाही आनंद देण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये येईल असं समर्थ सांगतात. परंतु संत जे सांगतात, सद्गुरू जे सांगतात, ते ज्या पातळीवरून सांगतात, ज्या पद्धतीनं सांगतात, ज्या अंतःकरणातून बोधातून सांगतात, ते कळण्याची क्षमता मात्र फार थोड्यात असते. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितो दाखवे ना वस्तूसी. केसाचं टोक जे आपण म्हणतो ते देखील सूर्यप्रकाशामध्ये दिसतं, परंतु तो सूर्य दाखवू शकत नाही. ते जयाचेनी साधकांची प्राप्त होय. परंतु ती वस्तू ज्यांच्यामुळे साधकाला प्राप्त होती. साधक हा शब्द महत्वाचा इथे. सामान्य माणसाला नाही प्राप्त होत, कारण सामान्य माणसाला ते नकोच असतं. त्याला जर विचारलं हा परमार्थ भगवंत पाहिजे का, तो म्हणेल भगवंताचं काम काय, मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, घर पाहिजे, खाण्यापिण्याचे विषय पाहिजेत. भगवंत नसला तरी आम्हाला चालतो, त्याच्याशिवाय आमचं सगळं छान चाललेलं आहे, करायचं काय भगवंत, करायचं काय परमार्थ. असा जर असेल तर संतांनी किती जरी इच्छा केली तरी देखील ते ती वस्तू दाखवू शकत नाही. याचा अर्थ असा की संतांची इच्छा, त्यांचं सामर्थ्य जरी असलं तरी घेणाराला ती इच्छा पाहिजे. म्हणून इथं शब्द समर्थाने वापरलेला आहे, साधकांशी प्राप्त होय. तो किमान साधक तरी पाहिजे. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध ह्याच्यामध्ये बद्ध जो असतो तो इकडं मुळे पाठच फिरवलेला असतो. मुमुक्षुला थोडं थोडं वाटत असतं, तथापि त्या मार्गावर अजून स्थिर झालेला नसतो. सद्गुरु कृपा झालेली नसते, म्हणावं तेवढं वैराग्य आलेलं नसतं. काही वेळा काही आघाताने स्मशान वैराग्य थोडा काळ आलेलं असतं. पण खरं खरं वैराग्य ज्याला म्हणतो की बाकी सार अशाश्वत आहे आणि मला शाश्वतच पाहिजे असा पक्का निश्चय ज्याने केलेला आहे, असा मुमुक्षु नसतो. साधकामध्ये सुद्धा धरसोड थोडी थोडी असते, परंतु हेच एक आरी आथी येर आगवीची भ्रांती ऐशी निकुरेसी मती मेरू होय. असा जर साधक क्वचित एखादा कुणी मिळाला तर मात्र संतांना तो त्याला त्या स्वरूपावर नेणं शक्य असतं. म्हणून संतांची इच्छा, सद्गुरूंची इच्छा म्हणजे सद्गुरू पाहिजेत, सत्शिष्य पाहिजेत, तो साधना करणारा पाहिजे आणि त्यातला तीव्र वैराग्य जर असेल तर सगळं म्हटलंय त्यांनी दोघांचा हव्यास पुरेसा होत नाही. त्याला किती ऐकावं असं वाटतं, किती सांगा असं वाटतं, सद्गुरूंना त्याला किती द्यावंसं वाटत असतं. आणि त्याच्यामध्ये तो शिष्य जो असतो तो सद्गुरूंनी जे सांगितलेलं असतं तो त्याचं चिंतन करण्यामुळे त्याचा वेळ कसा जातो हेही कळत नाही. सोहम सोहम त्या बोधातच उमरेला असतो. आणि पहिल्यांदा सद्गुरू त्याची परीक्षा अनेक तऱ्हेने घेतात आणि मग जेव्हा त्यांना लक्षात येते की हा आता पाठीमागं वळणारा नाही, तेव्हा मग त्याला त्या स्वरूपाचा बोध होतो. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितो दाखवे ना वस्तूशी. म्हणून साधक असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर साधकाची लक्षणं समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरीला संत संग, आणि अनेक लक्षणं साधकांची सांगितलेली आहेत. म्हणून पुढे असंही म्हटलं आहे की साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. साधक आणि सिद्धा जवळजवळ असतो, परंतु थोडा संदेह साधकाला असतो. त्या ठिकाणी असेल तर त्याचा संदेह दूर करून
त्यांना ते स्वरूप दाखवण्याचं काम संत करत असतात. ती कशी दाखवत असतात? ती स्वयंप्रकाशित वस्तू आहे, तिला दाखवायला काही आपल्याला दिवा किंवा टॉर्चची मदत घ्यायला लागत नाही. ती वस्तू स्वयंप्रकाशित आहे, त्याला त्याचा अनुभव देतात आणि मग सांगतात की ही तुझ्या साधनेनं तू ही पक्की कर. कैसे बोटाने दाखवू तुला, तू अनुभव घे त्या सगळ्या गोष्टीचा. शास्त्र जे सांगतं तेच संत सांगतात, पण त्यासाठी विश्वास पाहिजे असतो. त्यामुळे संतांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही वाटचाल करायची असते. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.